नमस्कार मैत्रिणींनो, मी पल्लवीज किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला शिमला मिरची आणि बटाट्याची सुकी भाजी दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। गॅसवर कढई ठेवली, तेल गरम झालं की मोहरी घालून घेतली। मोहरी छान फुलली की जिरं घातलं, कढीपत्त्याची पाने घातली, बारीक चिरलेला कांदा घालून घेतला। छान गुलाबी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा। कांद्याला छान गुलाबी रंग आलेला आहे। आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा। टोमॅटो ही छान मऊ करून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आहे। बारीक चिरलेल्या बटाट्याच्या फोडी घालून घेतलेल्या, हळद घालायची, छान असं मिक्स करून घ्यायचं। छान असं मिक्स करून झालं की त्यामध्ये मीठ घालायचं आहे। अगदी किंचित मीठ इथे घातलेलं आहे, जेणेकरून बटाट्याला पानसटपणा लागणार नाही किंवा बटाटा गोड लागणार नाही। झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं बटाट्याला छान वाफ काढून घ्यायची। 3 ते 4 मिनिटांनंतर बटाट्याला छान वाफ बसते। आता त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली शिमला मिरची घालून घ्यायची, छान असं मिक्स करून घ्यायचं। परत एकदा आपल्याला 7 ते 8 मिनिटं बटाट्याला छान वाफ काढून घ्यायची आहे। झाकण ठेवून बटाट्याला किंवा शिमला मिरचीला छान वाफ काढून घ्यायची। मध्ये आधी चेकही करायचा आहे। एकदा मिक्स करून घ्यायचं। अजून साधारण 3 ते 4 मिनिटं वाफ काढण्यासाठी ठेवून द्यायचं। 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता शिमला मिरची आणि बटाटा अतिशय असा मऊ झालेला आहे। आता त्यामध्ये आपण बेसिक मसाले ऍड करून घेणार आहोत। इथे मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, गोडा मसाला, मीठ घालून घेतलेले, अगदी बेसिक मसाले इथे मी वापरलेले आहे। झाकण ठेवून अजून अर्धा मिनिटभर छान वाफ काढून घ्यायची। तयार आहे आपली शिमला मिरची आणि बटाट्याची सुकी भाजी। भरपूर अशी कोथिंबीर घातली, सर्व करून घेऊया। ही भाजी तुम्ही चपाती सोबत, भाकरी सोबत खाऊ शकता। ही होती आपल्या 8 दिवस 8 सिरीज मधली 6व्या नंबरची रेसिपी। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा। भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत हसत राहा आणि खात राहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। हॅपी कुकिंग।